हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मॅथ्स बाय खाडेसर. मित्रांनो, आपला IMP सिरीज चालू आहे आणि त्यामध्ये आज आपण परत एक नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. अगदी इझी चॅप्टर आहे. बऱ्याच जणांचं हे चॅप्टर झालं असेल, बरेच जण हे चॅप्टर करत असतील, त्या सगळ्यांना हा व्हिडिओ हेल्पफुल ठरणार आहे. हा जर व्हिडिओ आपण कंप्लीट जर बघितला आणि यामध्ये जेवढे जे क्वेश्चन दिलेले आहेत तेवढे जर का केले तर निश्चितपणे तुमची टोटल 6 मार्क्सची तयारी यामधनं होणार आहे. आपल्याला या चॅप्टरला 6 मार्क्सचं वेटेज आहे. सो मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल, पहिल्यांदा हे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशन फॉर ऑल करा, जेणेकरून प्रत्येक येणारा व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. जे काही तुमचे कॉलेजचे ग्रुप्स असतील त्या ग्रुपमध्ये शेअर करा. जे विद्यार्थी अभ्यास करतायत, चांगला अभ्यास करतायत किंवा ज्यांचा अभ्यास कुठेतरी थोडाफार कमी पडतोय, जे कुणी IMP सर्च करत असतील त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्याकडे जर काही क्युरीज असतील तर तुम्ही या व्हिडिओवरती कमेंट पण करू शकता. मित्रांनो, तसेच आपण याच्या आधीही IMP सिरीजमध्ये 4-5 चॅप्टरवरती IMPs बनवलेले आहेत. ते जर का व्हिडिओ बघितले नसेल तर आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथे पण जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. या व्हिडिओच्या लास्टला मी तुम्हाला या चॅप्टरवरची एक टोटल क्वेश्चन बँक देणार आहे, ज्यामध्ये MCQs पण असणार आहेत आणि बाकी क्वेश्चन्स पण असणार आहेत. ओके, ज्यांना चांगला स्कोअर करायचा आहे आणि हा अभ्यास झालेला आहे सगळा, पण अजून काही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची इच्छा आहे, त्या सगळ्यांसाठी लास्टला मी एक क्वेश्चन बँक पण तुम्हाला देणार आहे. तर चला आज या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. बघा मित्रांनो, आपण यामधले IMP क्वेश्चन्स प्लस थेरम्स पण बघणार आहे. ओके, छोटंसं चॅप्टर आहे आणि या चॅप्टरला 6 मार्क्सचं वेटेज आहे. ओके, 6 मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्सचं वेटेज आहे. हे जर मी दिलेले क्वेश्चन्स तुम्ही केले तर निश्चितपणाने आपल्याला मोर दॅन 5 मार्क्स आपल्याला मिळणार आहे. ओके, सो मित्रांनो, यामध्ये टोटल चॅप्टर कव्हर होणार आहे. आता हा पहिला जो थेरम आहे बघा, हा पहिला थेरम कशाचा आहे? ॲक्यूट अँगल फाइंड करायचा. इफ थीटा इज द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन ax² plus 2hxy plus by² equals to 0, then prove that. ओके, आपल्याला माहित आहे हा फॉर्म्युला ॲक्यूट अँगलचा आहे. ॲक्यूट अँगल काढण्यासाठी आपण यूज करतो. ओके, दोन लाईन मधला. ठीक आहे, सो हा थेरम इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा थेरम बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. हा विचारला जाऊ शकतात. हा जर नाही विचारला तर हा सेकंड तर कन्फर्म विचारला जाऊ शकते. ओके, सेकंड थेरम काय आहे बघा? होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 in x and y ax² plus 2hxy plus by² equals to 0 represent a pair of lines passing through the origin. ओके, passing through the origin. हे दोन्हीही थेरम आपल्या बुकमध्ये दिलेले आहेत. ओके, बुकमध्ये दिलेले आहे. आपल्याला फक्त हे चांगल्या पद्धतीने करायचे आहे. मला वाटतं हा थेरम 117 पेज नंबरवरती काहीतरी आहे हा थेरम. ओके, हे सगळे थेरम आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचे आहे. हे दोन थेरम खूप इम्पॉर्टंट आहे. दोन थेरम पैकी एखादा थेरम निश्चितपणाने आपल्याला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो आणि इझी आहे, काही यामध्ये कठीण नाही आहे. ओके, देन काही क्वेश्चन्स आहेत बघा. इफ द अँगल बिटवीन लाईन रिप्रेझेंटेड बाय ax² plus 2hxy plus by² equals to 0 is equal to the angle between lines represented by, okay, 2x² minus 5xy plus 3y² equals to 0, then show that. ओके, काय शो करायचं आपल्याला? 100 in bracket h² minus ab equals to a plus b². ओके, हे शो करायचं आपल्याला. अगदी इझी आहे हा क्वेश्चन. ओके, सिंपलचा क्वेश्चन आहे. आपण हाही IMP म्हणून घेतलेला आहे. हाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, देन अगेन क्वेश्चन बघा हा. फाइंड के ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. इफ वन ऑफ द लाईन गिव्हन बाय, ओके, इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला 6x² plus kxy plus y² equals to 0 is 2x plus y equals to 0. आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे? तर या इक्वेशनला आपल्याला कम्पेअर करावं लागणार आहे. ओके, कम्पेअर कशासोबत करतो आपण? ax² plus 2hxy plus by² a b आणि ओके, त्याच्या आपण व्हॅल्यूज फाइंड करू
घेतो. ठीक आहे, अगदी सिंपल आहे. अशा टाईपचे क्वेश्चन आपण घेतलेले आहे, निश्चितपणाने तुम्हालाही जमतात ते. ओके, हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे आणि हा मार्च 2016 मध्ये विचारला गेलेला आहे. ओके, सिंपलसा क्वेश्चन आहे, हाही विचारण्याची पॉसिबिलिटी आहे. अगेन बघा, सेम क्वेश्चन आहे, यामध्ये पण k ची व्हॅल्यू फाइंड केलेली. इफ 2x plus y equals to 0 is one of the line represented by again 3x square plus kxy plus 2y square equals to 0, then the value of k is. ओके, k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ऑक्टोबर 2013 मध्ये विचारला गेला होता. k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, अगदी सिंपल आहे. ओके, कम्पेअर करून आपल्याला जस्ट सॉल्व्ह करायचं आहे. देन हा बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. हाही क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारला जाऊ शकतो आणि नियर अबाउट 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. हा मोठा क्वेश्चन आहे. फाइंड पी अँड क्यू इफ द इक्वेशन. ओके, आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. इफ द इक्वेशन 2x² plus 4xy minus py² plus 4x plus qy plus 1 equals to 0 represent a pair of perpendicular lines. ओके, पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. हेही याच्यातून आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर पी आणि क्यू फाइंड करायचा आहे. यालाही आपण कम्पेअर करतो. ओके, जनरल इक्वेशन सोबत कम्पेअर करतो आणि कम्पेअर करून त्याच्या आपण व्हॅल्यूज फाइंड करतो. सो मित्रांनो, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. एवढे आपल्याला क्वेश्चन्स करायचे आहे. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला, हे सगळे क्वेश्चन तुम्ही तर लिहून घ्यायचे आहेत. या सगळ्यांचे आन्सर तुम्ही बघून लिहायचे आहेत. एक नोटबुक करा, नोटबुकमध्ये सगळे आन्सर जे आहेत ते लिहून घ्या. ओके, आणि ते रिव्हिजन करा व्यवस्थित. ओके, किंवा 1-2 वेळेस लिहून बघा, परत न पाहता लिहून बघा. अशाने तुमची चांगली तयारी होणार आहे आणि पेपरला जेव्हा जाणार आहोत आपण, पेपरमध्ये असे जर क्वेश्चन आले तर तुम्ही पटकन लिहू शकता. तुमचा एक तर वेळही वाचणार आहे आणि पटकन तुम्हाला आन्सर मिळणार आहे, कारण याची चांगली तयारी होणार आहे. अभ्यास झालेला आहे बऱ्याच जणांचा, पण त्यापैकी काय याकरता ही IMP सिरीज आहे. सो मित्रांनो, हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे आहे. आणि मी जसं लास्टला तुम्हाला जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जर तुम्हाला काही क्युरीज असतील यामध्ये तर कमेंट करा. सोबतच तुम्हाला नेक्स्ट कुठल्या चॅप्टरवरती IMP पाहिजे त्यासाठी कमेंट करा व्हिडिओवरती. अगेन, हे जे काही तुम्ही लिहिणार आहात त्याचे फोटोज तुम्ही मला टॅग करू शकता. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहे. इंस्टाग्रामचे असेल, आपल्या टेलिग्रामची असेल किंवा व्हॉट्सअपची असेल, लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही मला हे फोटोज पाठवू शकता. निश्चितपणाने मी ते सॉल्व्ह करेल, चेक करेल. काही क्युरीज असतील तर ते बघेल आणि ते परत तुम्हाला मी त्याबद्दल सगळं मार्गदर्शन करणार आहे. सो जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं मित्रांनो, या जे काही चॅप्टर आहे त्याच्यावरची क्वेश्चन बँक तयार केलेली आहे आपण, आणि ती क्वेश्चन बँक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लिंक दिलेली आहे. तिथनं तुम्ही ती डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईंट व्हा आणि टेलिग्राममधनं ती क्वेश्चन बँक तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. त्यामध्ये मित्रांनो MCQs पण दिलेले आहेत, तेही एकदा डोळ्याखालून घाला. म्हणजे काय होईल की जर सिमिलर क्वेश्चन तिथे आला तर निश्चितपणे आपल्याला ते पटकन त्याचा आन्सर मिळणार आहे. किंवा जे काही CETची वगैरे तयारी करतायत त्याही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. सो निश्चितपणाने टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा मित्रांनो आणि तिथनं ती क्वेश्चन बँक डाउनलोड करून घ्या. ओके, सो आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आपण. नेक्स्ट व्हिडिओला भेटूया. थँक्यू.